बरं केलं तू आठवण करून दिली. म्हणजे तुमच्याचकडनं घ्यायचे म्हणजे आता परवा एक भाषणामध्ये मी सांगितलं सहज आता थोडस तुम्हाला एक वेदना होत आहेत, पण तरी थोडस काहीतरी हसवलं पाहिजे म्हणून सांगते. सरकार कसं आहे मोदी बाबांचं, हे मुंबईमध्ये बसमध्ये एक जण प्रवास करत होता. मुंबईतनं बसमधनं प्रवास करणारे कोणी आहे तिकडे? नाही. बसमध्ये आता आपल्या एसटी मध्ये पण कंडक्टर असतो, बरोबर? तिकीट 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 तिकीट. मुंबईमध्ये सुद्धा तिकीट तिकीट तिकीट. तर एका प्रवाशाकडे आला, तिकीट 50 रुपये दे. त्या प्रवाशाने हात घातला, तो यातून हात घातला, तो इथून बाहेर, त्याचं पाकिटच मारलं गेलं. मग तो सांगतो, दादा तो गयावया करायला लागला. अरे मला तिकीट, मी माझं पाकिट मारलं, 50 रुपये दे नाही तर खाली उतर. तर मी तसा नाहीये, बघ ना, मी माझ्या चेहऱ्यावरनं कळत नाही का, मी तसा नाहीये, मी सभ्य आहे, 50 रुपये दे नाही तर खाली उतर. असं एक 5-10 मिनिटं झाल्यानंतर जो बाजूला बसला होता तो कंडक्टर म्हणतो, दादा जाऊ द्या, बरा माणूस दिसतोय, हे घ्या 50 रुपये, त्याचं तिकीट काढतो, पण त्याला उतरवू नका. मग तो बसतो. मग त्याला थँक्यू दादा, तू होता म्हणून, नाही तर माझी आबरू गेली असती, थँक्यू दादा. आणि थोड्या वेळाने कळतं, ज्याने पैसे भरून त्याचं तिकीट काढलं त्यानेच त्याचं पाकिट मारलं. पाकिटात होते 5,000 रुपये, तिकीट कितीचं काढलं? हे असं सरकार आहे. तसं ते उसाच्या पैसे तुमचेच घ्यायचे आणि तुमच्याच पाकिटातले पैसे तुम्हाला द्यायचे. तर ह्या सरकार विरुद्ध तुम्ही शेतकरी म्हणून एकवटत नाही तोपर्यंत झालं ना, तुझं काही नाही होणार. आम्ही सोबत आहोत, ठीक आहे, तुमची ताकद आहे, आम्ही तुमच्यासाठी वापरतोय, आमच्यासाठी काही नाही वापरत आहे. पण आता येणाऱ्या ज्या काही निवडणुका असतील, नगर परिषद असतील, पालिका असतील, महापालिका असतील, विधानसभा अजून लांब आहे, लोकसभा अजून लांब आहे, पण जी निवडणूक होईल तोपर्यंत मला असं वाटतं की गावागावात तुम्ही पाठी लावली पाहिजे. बोर्ड काय, जोपर्यंत कर्जमुक्ती नाही तोपर्यंत महायुतीला मत. हे औषध द्या त्याला. तुम्ही करोना पळायला म्हणता ना, तो करोना असा पळवता, हा करोना असा पळवायचा आहे, पळवण्याची ताकद. आणि मग बघा कसं दातामध्ये गवत धरून तुमच्या पायाशी येतील, हे गावा घे, कर्जमुक्ती करतो पण मला मत दे. हा, ते त्याला कळू द्या. तर तुम्ही काळजी करू नका, फक्त तोपर्यंत एक काम करायचं. हे आता जसे मी काही कागदपत्र तुम्हाला दाखवले की एक ती यादी, दुसरी किती येते, एकरी किती त्यांना पैसे मिळाले, ते सुद्धा तिकडे दिलेले आहे. हे शेतकऱ्याच्या नावानिशी आहे की मिळायला किती पाहिजे होते. आपल्या ताईनी, कुठे ताई तुम्ही दिले ना मगाशी, ते एक शेतकऱ्याच्या नावानिशी आहे. त्याला 3300 रुपये मिळाले, कोणाला 1500 मिळाले, कोणाला 4800, कोणाला 1000, असे सगळे पैसे मिळाले. थट्टा आहे सगळी, नावानिशी आणि नंबर आहेत सगळे. हा, हे पाली गावाचं शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर सकट आहे. ही अशी गावची यादी गोळा करा. त्याच्यानंतर विम्याचे पैसे, ही जी काय थट्टा चालले, 5 रुपये, 10 रुपये, 2 रुपये, 3 रुपये, ही सगळी माहिती गोळा करा. त्याच्यानंतर जनावरं वाहून गेली, किती जणांना जनावरं मिळाली? नाही. कोंबड्या मिळाल्या? अंडी कोण खाते? हा, अंडी मुंबईत बसले सरकार आणि म्हणतात विकासावर बोला. आणि या शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिलाय आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राची पडले, विकासावरती बोला. पहिलं तुम्ही शेतकऱ्याचं बोला, शेतकऱ्याचं बोला. तर ही सगळी माहिती आपल्या प्रवीण दादा तुम्ही, कैला दादा तुम्ही, कारण आपल्याला विधिमंडळात हा प्रश्न उचलायचा आहे आणि ओम दादा तुम्ही तो लोकसभेत उचलायचा. लोकसभेत एवढ्यासाठी की आता बिहारची निवडणूक आहे, पंतप्रधान तिकडे, हा, तिकडे न मागता, कोणत्याही समिती न नेमता, अभ्यास न करता बिहारच्या महिलांच्या खात्यात, मला त्याच्याबद्दल काही दुःख नाहीये, राग नाहीये, पण बिहारच्या महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये टाकले. पंतप्रधान बिहारचे, त्या देशाचे, मग देशातल्या सगळ्या महिलांच्या खात्यात 10,000 रुपये पंतप्रधानांनी टाकले पाहिजे. पण फक्त बिहारमध्ये निवडणूक आहे म्हणून बिहारमध्ये, उद्या महाराष्ट्राच्या लागल्या तर महाराष्ट्रामध्ये, तेलंगणात लागलं तर ह्याला म्हणतात पक्षपातीपणा आणि ह्याला म्हणतात दगाबाज. आता या सरकारला, दगाबाज सरकारला दग्यानेच आपल्याला ठोकलं पाहिजे. आणि या पार्ट्या, हे बोर्ड तुम्ही लावा गावागावात. जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, जोपर्यंत हेक्टरी 50,000 रुपये मिळत नाही, जोपर्यंत आमची जनावरं आम्हाला मिळत नाही, जोपर्यंत खरडून गेलेल्या जमिनीची माती मिळत नाही, जोपर्यंत आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत,